मानाचं कोण करणार भाजपचा? थांबा थांबा. आपल्या उमेदवारी अर्जावरती खरं तर आक्षेप घेण्यात आलेला होता. आपले सूचक जे आहेत नागेश भोसले त्यांनीच ही सही माझी नसल्याचं सांगितलं होतं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय नेमका निर्णय दिला? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझा अर्ज फेटाळलेला आहे. पुन्हा एकदा लोकशाहीची हत्या या भाजप सरकारच्या काळात झालेली आहे. संविधान पायदळी तोडण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. एक सरळ मार्गी मी माणूस नगरपालिकेची निवडणूक लढवून प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाऊन आज विधान परिषदेची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे भरली. सर्व सूचक प्रत्येकाशी चर्चा करून प्रत्येकाशी समन्वय साधून त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. प्रत्येकाला मी सांगितलं होतं माझं म्हणणं, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्यांना स्वतःच्या निवडणुकीची भीती वाटत होती या की माझ्या काँग्रेसकडे संख्याबळ नाही, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, एवढा आठवडपेटा करून ह्यांनी माझी उमेदवारी बाद कशी करायची याचा हा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदय, आपलं दुःख वाटतं, आपला खेद वाटतो. साताऱ्यातसुद्धा मेजॉरिटी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची असताना आपण जो तिथं राडा केला, पुन्हा लोकशाहीचा खून ह्या सोलापूरमध्ये पालकमंत्री महोदयांनी केलेला आहे. त्याचा गोष्टीचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. लोकशाही लढताना संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर आम्ही एकजुटीने लढणार होतो. आणि हे तुम्हाला कळलं होतं की तुमची लोकंसुद्धा तुम्हाला मत देणार नाहीत. त्याच तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग तुम्ही ह्या उमेदवारी अर्ज कसे डिस्क्वालिफाय करायचे, उमेदवार कशी बाद करायचे या प्रक्रियेच्या कामाला लागला. दुःख वाटतं या गोष्टीचं की संविधानाने आमच्यासारख्या उमेदवाराला, मी एक धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आणि या बाबतीत की काँग्रेस पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली होती. मी 3 पिढ्या काँग्रेस पक्षाचं काम करतो. माझे आजोबा आजी दोघंही स्वातंत्र्य सैनिक होते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर काँग्रेसचं काम केलं. मी काँग्रेसचा शहर देऊन काम करतो आहे आणि मला एवढी मोठी संधी मिळाली असताना हा माझा अतिशय दुःखद दिवस आहे आजचा की आज या बाबीचा मी निषेध करतो. अशा प्रकारे जर आपण 25 वर्ष ज्या मित्रासोबत तुम्ही होता त्या मित्रांना शेवटी दगाफटका केला असं वाटतं? त्याची तोंडी बघायची माझी इच्छा नाही त्या माणसाची. मी जाहीर आवाहन करतो, विठ्ठलाच्या पायावरती दोघंही हात ठेवू. तुम्ही सांगा लोकांना मी ह्याच्यावर सही केली नाही म्हणून. मला माझ्यावर सगळ्या गोष्टी मान्य आहेत. स्वतःच्या मुला डोक्यावर देऊन शपथ देऊन सांगा मी सही केली नाही म्हणून. मी दोषी असेल तर कुठेही फाशी घ्यायला तयार आहे, परंतु केसाने गळा कापला माझा, याचं मला अत्यंत दुःख होतं आहे. पालकमंत्री असं म्हणत आहेत की काँग्रेसकडे उमेदवार, काँग्रेसकडे मतदार नाही आहेत, बोगस सह्या करून ते उमेदवारीला अर्ज भरलेला आहे त्यांनी. तर प्रणिती शिंदेंवरतीच गुन्हा दाखल करावा असं देखील मागणी भाजप आमदारांनी केली आहे. भाजप आमदारांचं काय झालं आहे, वाचाळवीर संख्या प्रचंड आहे. माहितीच नाही आणि बाळूच्यात आमदारकी मिळाली, त्यामुळे समाजात कसं वागायचं हेच माहीत नाही. त्यांचे आजोबा, त्यांचे काका यांचे विचार घ्या जरा म्हणावं. आपण कुठल्या संस्कारात वाढलो आहे. हजारो आरोप करण्यापेक्षा आपण आपली पार्श्वभूमी तपासा. आपण कसं बोलताय, काय बोलताय आणि एका महिलेबद्दल आपण जी गलिच्छ बोलताय त्याबद्दल त्यांचाही आम्ही निषेध करतो. खोटी सही केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं देखील बोललं. 100% गुन्हा दाखल केला पाहिजे. कुणी खोटी सही केली त्याची व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. ते पुणे लॅब आणि हैदराबाद लॅबला त्याची सहीचे नमुने पाठवून ते तपासलं पाहिजे, अशी मीच मागणी करतो या गोष्टीची. आणि दोषी असेल तर मी चौकात फाशी घ्यायला तयार आहे. या संदर्भात कोर्टात धाव घेणार आहे तुमची काय असणार आहे? कोर्टात 100% जाणार आहे आम्ही या बाबीसाठी. आणि मेहरबान कोर्टावर आमचा विश्वास राहिला आता ह्या बाबतीत, कारण अधिकारी सर्व त्या पालकमंत्र्या दबावाला बळी पडलेले आहेत असं दिसून आलं आहे. अनेक निकालामध्ये सुद्धा असं दिसून येते सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या, की सही एकदा केल्यानंतर ती सही मॅच होते का नाही. उमेदवाराने ॲफिडेविट दिलेलं आहे ते 18(2) एक त्यातलं कलम आहे, त्यामध्ये त्यात स्पष्ट उल्लेख केला असताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी आमचं फेटाळलं अर्ज. याचं दुपारी 1 वाजता छाननीची प्रक्रिया पूर्ण पडलेली होती. जवळपास 6.5 तास होत आहेत आणि 6.5 तासानंतर हा निकाल येतोय. या निकालानंतर या सगळं तुम्ही जे म्हणताय पालकमंत्र्यांचा दबाव होतो, त्या दबावापोटी जेवढा वेळ लागला आणि 100% निकाल 1 मिनिटात देता येतो. लक्षात ठेवा. यस नो अर्ज त्यांच्यासमोर सुनावणी झाली, हरकती झालेल्या आहेत, मंजूर नामंजुरी आधी त्यांना लगेच लावता येते. ह्याची चर्चा अनेक गोष्टी घडली की अर्ज कसा बाद करायचा आणि कुठल्या बाबतीत बाद करायचा.
ह्याचं सर्व चर्चा करूनच ही कार्यक्रम केलेला आहे लक्षात ठेवा. भोसलेंसोबतची तुमची ऑडिओ क्लिप जे आहे ते व्हायरल होते आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय घडलं होतं, दबावाचा त्यामध्ये बोललं जातं. त्याचीही फॉरेन्सिक चौकशी करण्याची माझी मागणी आहे. ती ऑडिओ क्लिप जर खोटी आढळलीच तर मला मनाची शिक्षा भोगायला मी तयार आहे. काय म्हणणं होतं त्याचं? त्यांना मी फोन केला, काय चाललंय काका. त्यांना पंढरपूरकडून नागेश काका म्हणून हाक मारता. मी त्यांना विचारलं, काका काय चाललंय, काय नाही म्हणले, दबाव येतोय म्हणले मला, आणि 3 लोकांचा दबाव येतोय. मग मी त्यांना म्हटलं, काका गावाला निघून जाऊ उद्या सकाळी लवकर, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही काय. तर ते तुम्हाला कुणाच दबाव येतो मी त्यांना बोलल्यानंतर ते म्हणजे प्रत्यक्ष आपण बोलू भेटल्यानंतर. सकाळी मी त्यांच्याकडे 9 वाजता गेलो इकडे छाननीला यायच्या अगोदर, तर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता, घरी नव्हते ते म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणलं, आजारी आहेत ते, त्यांची तब्येत ठीक नाही आहे, मध्ये ॲडमिट होते पुण्याला सुद्धा. म्हणलं झोपले असतील, कशाला उठवायचं, मी सोलापूर निघून आलो. आणि इकडे येता आल्यानंतर सुद्धा मला माहीत नव्हतं. 11:30 वाजता जेव्हा हरकतीची सूचना त्यांनी हरकत घेतलेलं पत्र दिलं, तेव्हाच मला कळालं की असं हरकत घेतलेली आहे म्हणून. आपले सहकारी मित्र आहेत